अरे झालं का नाही? काय इटलीला जाऊन डिश आणायचा विचार आहे? तसंही इटलीला जाणं परवडणार आहे काय ना? साधं इचलकरंजीपर्यंत जायचं बजेट नाही यांचं. नमस्कार सर. हॉटेलमध्ये कोणी नाही आहे का? म्हणजे मी दिसत नाहीये का तुम्हाला? नाही म्हणजे हॉटेल बंद आहे, बंद. हॉटेल बंद आहे. आणि ते हॉटेलचे मालक? मी आहे असं समजा. नाही समजा काय, मीच आहे मालक. बोला काय पाहिजे? काय नाही, ते मी पेढे आणले होते. पेढे? हो. वा वा, पेढे आणले होते. वा द्या. तुमच्यासाठी नाही आहेत. सायरस दादा, पप्या दादा, सावी, आनंदी वगैरे कुठे आहेत? ते ना जरा कामात आहेत. हां, मी देतो ना त्यांना पेढे. तुम्ही काळजी करू नका, मी देतो. वनस्पती तेलातले आहेत, ताजूक तुपातले वाटत नाही आहेत. काय पेढे कशासाठी? मला नोकरी लागली ना, त्याबद्दल. नोकरी तुम्हाला? तुमच्याकडे बघून वाटत नाही हो की तुम्हाला कोणी नोकरी देईल. अहो लागतच नव्हती, पण या खयाली पुलावमध्ये आलो आणि 3 दिवसातच नोकरी लागली. या हॉटेलबद्दल ऐकलं होतं, ते सगळं खरं ठरलं. काय ऐकलं होतं? हेच, हे हॉटेल मनोकामना पूर्ण करतं. देतो आम्ही पेढे, मी देतो. काय काळजी करू नका. या तुम्ही. नक्की द्या. हो नक्की देतो. या बाय. बाय बाय. मनोकामना पूर्ण करणारं हॉटेल. ऑलमोस्ट छान वास सुटलाय ना. लेट मी चेक. अरे बनिए के धनिए की डंडी है टेढ़ी, साहबान मेहरबान अपनी डिश हो गई है रेडी. कॉंग्रॅट्स सिस्टर तू क्या आली? आत्ताच आलो. ओके बघू. एक सेकंड लुक एट दिस. वाव, लुकिंग ग्रेट यार. व्हॉट अ स्मेल, व्हॉट अ स्मेल. थँक्यू डाली. पण कॉंग्रॅट्स वगैरे म्हणणे इथपर्यंत काही चांगली झालेली नाही. डिश साठी नाहीच म्हटले मी कॉंग्रॅट्स. हो मग तुझ्यात हा जो काही बदल झालाय ना, त्यासाठी कॉंग्रॅट्स. ओह रियली? येस. आय एम लुकिंग हँडसम राईट? स्टुपिड. लोकांपासून, प्रश्नांपासून पळणारा माझा भाऊ सगळ्याला कॉन्फिडेंटली फेस करतोय. मला खूप कौतुक वाटतंय त्याचं. इट्स इम्प्रूव्हमेंट. इट्स अचीवमेंट अँड कॉंग्रॅट्स फॉर दॅट. थँक्यू. मला नव्हतं वाटलं ही जागा मला तुझं हे रूप दाखवेल. देन ऍक्च्युली सेम पिंच. म्हणजे तुलाही कॉंग्रॅट्स. मलाही नव्हतं वाटलं की नेहमी हिशोबाने वागणारी, प्रॅक्टिकल वागणारी माझी बहीण सावी इथे आल्यानंतर माणसांशी माणसांसारखं माणुसकीने वागेल. सो कॉंग्रॅट्स टू यू टू. मी कायम परफेक्टच होते आणि आहे आणि असेल. रिअली? येस. चला आता गार होतंय. या. तो अधिकारी अजून 4 गोष्टी ऐकवेल, मग अजून गार होईल, मग माझं डोकं गरम होईल. अरे बेस्ट आहे ना, मग तुझ्या डोक्यावर ठेवा आपण परत गरम करायला. व्हॉट्स सॉरी कौतुक केलं तुझं. आणि हे काय? प्लेट द्या पटकन. अरे विसरलोच होतो मी काय करतोय ते. इच्छा मागायला हवी ना खायच्या अगोदर. नाही, इच्छा पूर्ण करणारं, मनोकामना पूर्ण करणारं हॉटेल आहे नाही काय. सॉरी चुकलो, माफ करा. ताई तुम्ही ना थोड्या श्रद्धाळू दिसता मला जरा सांगाल का, मार्गदर्शन कराल का मला? नाही म्हणजे इच्छा पूर्ण करायला काही मंत्र वगैरे म्हणायला लागतो का, की आपलं पूजा वगैरे घालावी लागते, की नवस एखादा बोलावा लागतो? म्हणजे काय काय करायला काय लागतं? की 21 नारळ, पेढे, का बोकडच कापावा लागतो सरळ? काहीच नाही.
क्या बात है, काहीच न करता इच्छा पूर्ण होतात. कमाल, जबरदस्त जागा आहे होई. वा, क्या बात. काय मागू बरं? गाडी मागू, पैसा मागू की प्रॉपर्टी मागू? डियर खयाली पुलाव, माझी इच्छा आहे की हे हॉटेल बंद पडावं. लबाड्या करून चालवतो काय हॉटेल? लोकांना फसवून, अंधश्रद्धा पसरवून हे हॉटेल चालवता तुम्ही? कोण आहात कोण तुम्ही? समजता कोण तुम्ही स्वतःला? हा, सांता क्लॉज? नॉनसेन्स. आता माझ्या तोंडाकडे काय बघत उभे राहिलात? अरे, कस्टमर खाताना त्याच्या प्लेटकडे, त्याच्या तोंडाकडे बघत बसू नये. हे साधे एटिकेट्स येत नाहीत का तुम्हाला? आउट. कोणाला फोन लावतोयस? मुक्ताला फोन नको लावूस. ऑलरेडी तिच्यावर टेन्शन आहे लोनचं. ह्याची भर नको उगाच. नाही, एक सेकंड, मला वाटतं कोणालाच फोन करू नका. म्हणजे साहिल, गौरव, परी त्यांना कशाला उगाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रास द्यायचा? तो आलाय, तो जस्ट बसेल, जेवेल, बडबडेल आणि ही लिव्ह. इट्स सिम्पल. बाई, लागत कोणाचाच फोन नाहीये, सगळे आउट ऑफ कव्हरेज आहेत. का रे, काय झालं? अरे, बिझी असतील, कामात असतील ते. हाँ, चल दीदी, तुम इतना लोड मत लो. आपण ना त्यांना सगळं आधीच सांगायला हवं होतं. काहीच माहिती नाहीये त्यांना. म्हणजे सायरस सावी आल्यापासून ते आता अधिकाऱ्यांपर्यंत काही म्हणजे काहीच माहिती नाहीये त्यांना. आतापर्यंत इथे ज्या वाईट गोष्टी घडल्या त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्या त्यांना कळल्या पाहिजेत. बरं, माझी अपेक्षा अशी नाहीये की त्यांनी काहीतरी करावं. माझी अपेक्षा एवढीच आहे की या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सी दीदी, मला मला पटतंय, तुझं सगळं पटतंय. पण तुला एक सांगू, त्या दिवशी तू आणि पप्याने आम्हाला तुमची सगळी गोष्ट सांगितली. ती गोष्ट आम्हाला सांगताना तुम्हाला खूप मस्त वाटलं ना? एक्झॅक्टली. कारण तुम्ही ती गोष्ट आम्हाला खूप पॉझिटिव्हली सांगितलीत आणि आम्ही सुद्धा तितक्याच पॉझिटिव्हली ती ऐकली. ती वेळ परफेक्ट होती, तो माहोल परफेक्ट होता, एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. दीदी, सगळं परफेक्ट असलं ना की मगच गोष्ट रंगते. त्या सगळ्यांना आत्तापर्यंत माहीत नसलेली गोष्ट खूप मस्त आहे, अशी रंगत जाणारी आहे. पण आत्ताची वेळ चुकीची आहे आणि तुझी मनस्थिती सुद्धा. प्लीज आता नको सांगूस त्यांना. एक दिवस असा येईल
जेव्हा ते चौघे आणि आपण चौघे असे बाहेर लॉन मध्ये किंवा मे बी वरती टेरेसवरती असे संध्याकाळचे फुल चिल करत बसलेले असू. सनसेट, गार वारा, लाईक गरम गरम कॉफी विथ दॅट परफेक्ट फ्रॉथ. एव्हरीथिंग विल बी परफेक्ट. त्या दिवशी तुला रंगवून सांगता येईल ही गोष्ट. सो दीदी, त्या दिवसासाठी आजचा दिवस स्पॉइल नको करूस. प्लीज. That's a request. पप्पा सेठ बुला रहे. सगळ्यात अगोदर सायरस, Yep. पास्ता अल पमेदोरो अप्रतिम, सुंदर. डिशमध्ये प्रिसिजन आणि परफेक्शन असणारे खूप जण असतात, पण टेस्ट ही शेफ टू शेफ बदलत असते. आणि तुझी डिश उल्लाला, आउट ऑफ दिस वर्ल्ड. तू इथे आहेस म्हणून, नाहीतर मी तुला माझ्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो तडक. Thanks. Maybe. पण मी तसं नाही करणार, कारण या हॉटेलला तुझी गरज आहे. तू इथेच राहा. किमान जेवढे दिवस हे हॉटेल आहे तेवढे दिवस तरी. काय म्हणजे? अरे म्हणजे हे हॉटेल वर्षानुवर्ष चालू दे. जब तक ख्याली पुलाव रहेगा, सायरस तेरा नाम रहेगा. चांगलं करताय तुम्ही. नाही, खरंच चांगलं करताय तुम्ही. तुमची ना खूप चर्चा आहे बाहेर. अरे तुमच्या नकळत माझी काही माणसं इकडे येऊन जेवून गेली आहेत, हे तुम्हाला माहितीही नसेल. तुम्हाला म्हटलं होतं ना मी, माझ्या प्रत्येक कॉम्पिटिटरची मला पूर्ण माहिती असते, मला काढावीच लागते. रादर तुमच्या हॉटेलची सगळी कुंडली आहे बरं का माझ्याकडे. मस्त करताय तुम्ही, खरंच चांगलं करताय, खूप छान करताय. लोकांकडून ऐकून ऐकून दमलो मी, म्हणून म्हटलं स्वतःच जाऊन बघूया. आज तुम्हा लोकांना इतकं वाईट साईड बोललो मी, खूप बोललो ना वाईट साईड, पण तरीही तुम्ही तुमचं हॉटेल खरंच उत्तम चालवताय. नो डाऊट अबाउट इट. तुम्ही ज्या दिवशी माझ्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा आला होता, आठवत आहे ना, त्या दिवशी जर मी तुमच्या इतका शांत संयमी राहिलो असतो ना, तर आज तुम्ही हे हॉटेल उभं करू शकला नसता. आणि आज हा दिवस माझ्यावर आला नसता. असो, ऑल दी बेस्ट. हो थांबा, चाललं का बाई? काय फक्त शुभेच्छांनी हॉटेल चालत नाही, त्यासाठी पैसे लागतात. हा, आणि पैसा लागतो, आणि पोट भरण्यासाठी पण पैसा लागतो है ना. ते ऑल द बेस्ट म्हणजे काय, ते पास्ता अल पॉमेरियन आहे का, ते खाल्लं आणि पोट भरलं. त्यामुळे तुमच्याकडे नसेल, पण आपल्याकडे भाई पद्धत आहे.
खायचं आणि बिल भरायचं. हा, सो पैसे द्या. पप्या सॉरी फणींद्रनाथ राणे कर देना छोटी बात. अरे ज्याच्यामुळे हे हॉटेल उभं आहे त्याच्याकडूनच तुम्ही पैसे घेणार. एक मिनिट, तुमच्यामुळे उभं नाही आहे हॉटेल, आमच्या सगळ्यामुळे उभं आहे. आमच्या कष्टामुळे, आमच्या मेहनतीमुळे, आमच्या मैत्रीमुळे, आमच्या जिद्दीमुळे उभं आहे हॉटेल. आणि तुम्ही फक्त निमित्त मात्र झालं. कावळा बसाला आणि फांदी तुटाला ते असतं ना, त्यातल्या कावळ्यासारखं तुम्ही आहात. काय एक एक डायलॉग बोलता रे तुम्ही. मला ना खरंच असं वाटतं की मी एखादी फिल्म बघतो. फिल्म मान्य आहे, तुमचे कष्ट, तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची मैत्री सगळं मान्य आहे रे. पण माननीय पप्या राणे म्हणाले त्याप्रमाणे हॉटेल पैशांवर चालतं, शुभेच्छांवर नाही. हा पैसा कुठून आलाय असं वाटतं तुम्हाला रे. हे खयाली पुलाव उभं करायला लागलेला पैसा माझा आहे. काही बोलू नका, खोटं आहे हे सगळं. हा सगळा पैसा, हे सगळं फायनान्स वगैरे आमच्या गौरवनी उभं केलंय. हो, आणि झोपेत सुद्धा तो तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. हा, अरे माझ्याकडून कुठे म्हटलं मी, असं म्हटलंच नाही मी. मी म्हटलं माझा पैसा लागला या हॉटेलमध्ये. कुणाच्या हस्ते दिला गेला हा वेगळा मुद्दा आहे. मैत्री काय फक्त तुमचीच असते का रे. बाकीच्यांची कोणाची मैत्री नसू शकते. ज्याच्याकडून तुमच्या लाडक्या गौरव बाळने पैसे घेतलेत ना, तो माझा बिझनेस पार्टनर आहे. आणि एखाद्याला एवढी मोठी रक्कम दिली म्हटल्यावरती त्यांनी त्याच दिवशी ही गोष्ट माझ्या कानावर घातली. मी लगेच त्याला त्याचे पैसे परत करून टाकले आणि हे सगळं कर्ज माझ्या नावावर केलं. इतकं. मिस्टर गौरव बाळ बाळच आहेत. अरे ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे त्याची जरा चौकशी करायला नको. बिझनेस असा नुसत्या थेरीजवर चालत नाही रे, आहे की नाही. त्यामुळे आता जे काही पैसे द्यायचेत ते तुम्हाला द्यायचेत आणि आत्ताच्या आत्ता द्यायचे. आत्ता अर्थात आत्ताच. नशीब समजा इतका वेळ दिला तुम्हाला मी. म्हटलं बघूया ना कुठपर्यंत मजल जाते तुमची. पण आता नाही थांबू शकत. लोकांना फसवून हे हॉटेल चालवताय तुम्ही. त्यात ही जागाही तुमची नाही, त्यातही झोल आहेच. उद्या पळून बिळून गेलात तर मी काय करू रे. नको रे बाबा. त्यापेक्षा आत्ताच्या आत्ता मला पैसे द्या, नाहीतर चालते व्हा. आउट. घ्या. वेळ लागला तुमच्या मैत्रिणीला. हा एवढा कर्जाचा डोंगर आत्ताच्या आत्ता कसा फेडायचा. मग ती भ्रष्ट झाली तिची पोते. सर पैसे कसे घेणार तुम्ही. नाही कॅश देऊ, चेक का ऑनलाईन ट्रान्सफर करू. म्हटलं होतं ना मुदत 30 दिवसांची आहे, पण टार्गेट 15 दिवसात पूर्ण करायचं आहे. झाला ना फायदा. सो सर टेल मी, कॅश, चेक की ऑनलाईन ट्रान्सफर. लगेच पैसे ट्रान्सफर करा बरं का. नाही काय आहे, मला ना एक प्लॉट विकत घ्यायचा आहे, बावा मेन्शन नावाचा. माझ्या सांगण्यावरनं 3 दिवसात या जागेचं डील करायला आणि तुम्हाला भेटायला एक
खास माणूस येतोय US वरून. या जागेचे खरे मालक होमी बलसारा यांचे सुपुत्र फिरोज बलसारा.